या पारंपरिक दसरा मेळ्याच्या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्यांनी बाबांचं स्वागत। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः। या शुभ मंगल प्रसंगी या दसरा मेळाव्यामध्ये नगर नारायणगडावर संघर्ष योद्धा मनोज दादा पाटलावर असलेल्या भावना एवढा विराट समाज मी प्रतिज्ञा करतो नगर नारायणाला भगवंताला तुळजा भवानी आई मातेला नमन करतो की माझ्या राजाचा अंतःकरणातलं दुःख हे लगेच नाहीसं करावं आणि या समाजाचा पोशिंदा असणारा सुदृढ असावा, त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत व्हावी ही तुळजा मातेला नगर नारायणाला भगवंताला साकडं घालतो। आणि या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या गडावर प्रेम करणारा संघर्ष होता मनोज दादावर प्रेम करणारा एवढा खरा आहे की हे सोनं हे लुटायचंय, विचाराचं सोनं आपला एवढा आपल्यासाठी लढतोय ना, महाराष्ट्राची आन, मान आणि शान, मराठ्यांचा स्वाभिमान, संघर्ष योद्धे माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचं प्रचंड टाळ्या वाजून आपण स्वागत करायचंय। प्रत्येक वादळ पेल्यांनी माझ्यात आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे, मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा चाललो आहे। जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे। आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि ज्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय अशा पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याला महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी माननीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो, आपण जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचंय। प्रचंड टाळ्या, दादा 2 मिनिट टाळ्या वाजवायच्या। यानंतर आदरणीय जे काही दादा बोलणार आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचंय भावांनो। दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे, अशा परिस्थितीत दादांना बोलायला लावणं सुद्धा धाडसाचं काम आहे। पण आपला योद्धा आहे, आपलं दैवत आहे, आपलं हृदयस्थान आहे। आता अशी परिस्थिती आहे, दादांशिवाय आपण राहू शकत नाहीत आणि आपल्याशिवाय दादा राहू शकत नाही, असं हे आई आणि लेकराचं नातं तयार झालेलं आहे। म्हणून दादांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील, दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी 1000 शब्द आहेत आणि दादांनी आपल्याला जिकडे बोट दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला जायचंय। आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आदरणीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील आदरणीय दादांना मी विनंती करतो, आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सगळे। मागे सर